त्या दिवशी सोनालीनं ठरवलं आता ती गप्प बसणार नाही. सोनाली शांतपणे किचनमध्ये गेली आणि यावेळेस ती थांबली नाही. ती म्हणाली, आज जेवण मी बनवते. घरात काही क्षणांसाठी शांतता पसरली. मावशी तिच्याकडे बघत होत्या, जणू काही त्यांना विश्वासच बसत नव्हता. पण यावेळेस सोनाली मागे हटली नाही. ती पुढे म्हणाली, मी शिकेन, पण आता मला स्वतःचंच करायचं आहे. सुरुवातीला थोडा विरोध झाला, काही टोमणे आले, पण सोनाली शांतपणे स्वतःचं काम करत राहिली. हळूहळू घरात सगळं बदलायला लागलं. लोकांनी तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघायला सुरुवात केली, कारण ती आता गप्प बसणारी नव्हती. एक दिवस मावशी स्वतः म्हणाल्या, आज काय बनवायचं ते तूच ठरव. सोनाली फक्त हसली, कारण तिला माहीत होतं ती जिंकली होती. कधी कधी आयुष्यात आपण आपल्या घरातच गेस्ट बनून राहतो, पण लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कायमचं गप्प बसणं नाही. योग्य वेळ आली की आपली जागा स्वतःलाच बनवावी लागते.